महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। माझं शुद्धीकरण करा। 150 वर्षांचा इतिहास असलेला आंबेपूर पेझारीतील ऐतिहासिक दारबाई तलाव मोजत आहे अखेरची घटका। MIDCच्या पाण्यामुळे जलस्रोतांकडे दुर्लक्ष, ऐतिहासिक वारसा डम्पिंग ग्राउंडच्या विळख्यात, ग्रामपंचायतीच्या अक्षय्य अनास्थेविरुद्ध जनतेचा आक्रोश। कधी काळी माझ्यात गंगेचे पवित्र नितळ पाणी उतरायचे, लोक माझी पूजा करायचे, पक्ष्यांचा चिवचिवाट असायचा, पण आज मी गाळात रुतलोय। कचऱ्याने माझा श्वास कोंडलाय। माझं शुद्धीकरण करा, मला माझे पूर्वीचे वैभव परत द्या। हा अरण्यरुदन वजा आक्रोश कोणत्याही मानवाचा नसून आंबेपूर पेझारी परिसरातील तहान भागवणाऱ्या आणि 150 वर्षांचा वैभवशाली इतिहास लाभलेल्या ऐतिहासिक दारबाई तलावाचा आहे। ग्रामपंचायत आंबेपूरच्या हद्दीतील या तलावाची आज झालेली दुरावस्था पाहता स्वच्छतेचे धडे देणाऱ्या प्रशासनाचा हा कसला विकास, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करत आहेत। सागरगडच्या माथ्यावरून आणि डोंगर कपाऱ्यातून वाहणाऱ्या प्रचंड झऱ्यांमुळे या परिसराला पेझारी म्हणजे झऱ्यांचे गाव हे नाव पडले, असे जुने जाणकार सांगतात। याच पेझारी आंबेपूर भागात सुमारे 200 वर्षांपूर्वी श्रीमंत आणि दानशूर पारशी कुटुंबियांचे वास्तव्य होते। त्यांचा ऐतिहासिक सोलीशेठचा बंगला राजवाडा आज काळाच्या पडद्याआड गेला आहे आणि ती कुटुंबही परागंदा झाली। मात्र या दानशूर पारशी समाजाने 150 वर्षांपूर्वी परिसरातील पाण्याचे दुर्भिक्ष ओळखून एक प्रचंड तलाव खोदला आणि या तलावाला एका पारशी महिलेच्याच नावावरून दारबाई तलाव असे नाव दिले असावे। एक काळ असा होता की उन्हाळ्यात पंचक्रोशीतील सर्व जलस्रोत आटायचे, पण दारबाई तलाव कधीच आटत नसे। पिंपे वाहून नेणाऱ्या बैलगाड्यांचा येथे सतत राबता असायचा। या तलावाच्या अद्भुत वैभवाविषयी ग्रामस्थ सांगतात की राजापूरला जशी गंगा उतरते तशीच्या तलावातही वर्षातून एकदा गंगा यायची। अचानक या तलावाचे सर्व पाणी शुभ्र, निर्मळ आणि फेसाळलेले व्हायचे। गंगा आली म्हणून संपूर्ण गाव नतमस्तक व्हायचं। तलावाची नारळ फुलांनी पूजा केली जायची। तलावाच्या बाजूला वामन पाटील, बाळा गोविंद पाटील, सीताराम पाटील, गणपत पाटील यांच्या आमराई आणि जांभळांच्या विस्तीर्ण बागा होत्या। शेजारीच असलेली काशीची विहीर बारमाही जिवंत असल्यामुळे त्या झऱ्यांमुळे शहापूर, धेरण, पेझारी, पोयनाड, शहाबाद, धामणपाडा या संपूर्ण भागाची तहान भागवायची। कालांतराने कालचक्र बदलले। आंबा नदीवर आंबाखोरे, तिनविरा धरण आले। MIDCची जलवाहिनी आली। कुंडलिका नदीचे पाणी थेट थळवायशेत RCF पर्यंत पोहोचले। बांधण येथे MIDCचे सबस्टेशन उभे राहिले आणि नागोटणे, कुर्डू, सेमनगर, चिखली, बांधण, पेझारी, आंबेपूर, शहापूर या भागात शुद्ध पाण्याच्या नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू झाला। घरात नळ आले आणि दुर्दैवाने गावचे मुख्य जलस्रोत असलेले विहिरी आणि तलाव दुर्लक्षित झाले। हजारो लोक आणि गुराढोरांची तहान भागवणारा हा उपेक्षित गंगासागर प्रशासनाच्या विस्मरणात गेला। गेल्या 40 ते 50 वर्षात आंबेपूर ग्रामपंचायतीने दारबाई तलावातील गाळ काढण्याचे साधे सौजन्यही दाखवलेले नाही। त्यामुळे आज या ऐतिहासिक तलाव अक्षरशः गाळात रुतला आहे। तलावाला आता डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप आले असून प्रचंड कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे। आजूबाजूला वाढलेली घाणेरडी झुडपे, पाण्याला यायला लागलेल्या तीव्र दुर्गंधीमुळे शेजारी राहणाऱ्या नागरिकांनाही जगणे असह्य झाले। एकेकाळी जेथे लहान मुले पोहण्याचा आनंद घ्यायची, महिला कपडे भांडी धुवायच्या, तिथे आज पाऊल ठेवणंही कठीण झाले। येत्या गणेश उत्सवात तरी बाप्पाचे विसर्जन या दूषित पाण्यात करावे लागू नये। श्री गणेशाने राजकर्त्यांना आणि प्रशासनाला सुबुद्धी द्यावी, अशी प्रार्थना आता ग्रामस्थ करत आहेत। केवळ कागदी घोड्यांवर आणि लालफितीच्या कारभारात अडकलेल्या आंबेपूर ग्रामपंचायतीच्या प्रशासनाने AC केबिनमधून बाहेर पडून प्रत्यक्ष जमिनीवर येऊन दारबाई तलावाची पाहणी करावी, अशी आग्रही मागणी परिसरातील जनतेने केली आहे। या तलावाचे पुनरुज्जीवन करून योग्य नियोजन केल्यास भविष्यातील पाणी टंचाईच्या काळात हा तलाव संपूर्ण विभागासाठी संजीवनी ठरू शकतो। आता तरी प्रशासन जागे होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, पेझारे। दारबाई तलाव इथे मी आज उभा आहे। ग्रुप ग्रामपंचायत आंबेपूरच्या हद्दीत दारबाई तलाव येतो, परंतु आज तलावाची परिस्थिती पाहिली, गेले 30 ते 32 वर्ष ह्या तलावातील पाण्याचा उपसा, तसेच आतली जी झाडं उगवलेली आहेत तलावाभोवती, प्लॅस्टिक पिशव्यांचा हा खच पडलेला आहे। परंतु ह्या ग्रामपंचायतीचं ह्याकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे। वारंवार ग्रामपंचायतीकडे अर्ज दाखल केले, तिथले ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी तसेच प्रशासक सुद्धा लक्ष देत नाहीत।
तरी ह्या ग्रामपंचायतीने ह्याकडे लक्ष दिलं नाही, तर वरिष्ठांकडे ह्याची दाद मागून आज ह्या तलावामध्ये गणपती विसर्जन होतो. पूर्ण तलाव मातीने भरलेला आहे. आज ह्या तलावातली मासे मरतात, ते सुद्धा काढले जात नाहीत. त्याच्यामुळे ह्या परिसरातील लोकांना संपूर्ण वासाने, दुर्गंधीयुक्त असा वासाने त्रास होतो. ह्याकडे पूर्ण प्रशासन, ग्रामपंचायत लक्ष देत नाही. तरी याच्यापुढे जर ह्यांनी ह्याची कारवाई केली नाही तर आम्ही आंदोलन उभारण्याचा आणि उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे.